नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, बारामतीची पोटनिवडणूक प्रचंड गाजली. किती उमेदवार रिंगणात आहेत, सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोण कोण लढणार, कोण अर्ज मागे घेणार, या बाबतीत प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. 9 एप्रिल ही तारीख होती अर्ज मागे घेण्याची. सर्वात मोठी चर्चा होती की काँग्रेसने दिलेला उमेदवार ते मागे घेणार का. आणि शेवटी अर्ज मागे घेण्याची वेळ अगदी 30-40 मिनिटांवर आलेली असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण उमेदवार मागे घेत असल्याचं जाहीर केलं. उमेदवार मागे घेतला गेला. पण त्या अगोदरचे काही तास ज्या प्रचंड घडामोडी घडत होत्या त्या अतिशय विलक्षण होत्या. अनेकांचे फोन, अनेकांच्या भेटीगाठी. स्वतः सुनेत्रा पवार यांनी 2 वेळेस हर्षवर्धन सपकाळांना फोन करून विनंती केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सपकाळांना फोन करून निवडणूक बिनविरोध करण्यात मदत करण्यास विनंती केली. पण त्यासोबतच पवार कुटुंब हे सुद्धा या बाबतीत अतिशय ॲक्टिव्ह होतं. सुप्रिया सुळे यांनी अगोदरच जाहीर केलं होतं की शरद पवार पक्षातर्फे कोणीही उमेदवार दिला जाणार नाही, कारण सुनेत्रा वहिनींच्या विरोधात पवार कुटुंबातील एखादा उमेदवार उभं राहणं हे शक्यच नाही, त्यामुळे तसा प्रश्नच येत नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. पण त्यानंतर शरद पवारांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खडतर प्रयत्न केले. इतर अनेक उमेदवारांना पर्सनली फोन करणं, त्यांना भेटण्यासाठी बोलवणं, काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्यासाठी त्यांनी हर्षवर्धन सपकाळांपासनं ते दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क करून सुद्धा त्यांना तशी विनंती केली. आणि शेवटी काँग्रेसला आपला उमेदवार मागे घ्यावा लागला. मित्रांनो, पवार कुटुंबाच्या बाबतीत हे नेहमीच बोललं जातं की राजकारण एकीकडे असतं, पण पारिवारिक संबंध हे अत्यंत जपले जातात. अजित पवारांच्या निधनाच्या आधीसुद्धा शरद पवार आणि अजित पवार यांच्या भरपूर भेटीगाठी चालू होत्या. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार एकमेकात असं सुद्धा सांगितलं जात होतं. पण त्यानंतर अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं आणि या चर्चा थोड्याशा थांबल्या होत्या. आता यानंतर सुप्रिया सुळेंनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की जर सुनेत्रा वहिनींनी बोलावलं तर मी त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा जाईल, कारण रिश्ते मायने रखते है, असं त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या. एकेकाळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकमेकांच्या विरोधात लढल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता. पण सुनेत्रा पवारांना मग राज्यसभेत जागा मिळाली होती. पण आता याच सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्यासाठी सुद्धा तयार आहेत. पण मित्रांनो, प्रत्यक्षात समोर येऊन जरी प्रचार नाही केला किंवा केलाही तरी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते. आता शरद पवार पक्षाचा मित्रपक्ष काँग्रेस ह्यांनीच उमेदवार दिलेला होता, त्यामुळे तशी शरद पवार पक्षाची थोडीशी कोंडी झाली होती. पण ती कोंडी सोडवण्यात शरद पवारांना यश आलं. पण त्यामुळेच आता दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. कारण शरद पवार पक्षातील बरेच नेते आणि अजितदादा गटातील बरेच नेते हे विलिनीकरण व्हावं या मताचे आहेत. तशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे वारंवार केलेली सुद्धा आहे. पण अजून जरी तसा काही निर्णय किंवा तशी काही घोषणा झालेली नसली तरी सुप्रिया सुळेंच्या मते रिश्ते मायने रखते है. आता खरंच रिश्ते मायने रखते है की यामागं सुद्धा काही राजकारण आहे हे आपल्याला भविष्यात कळेलच. पण या निर्णयामुळे, या चर्चेमुळे आणि एकूणच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची ही नांदी आहे असं जाणकार म्हणतात. तशा चर्चा राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा सुरू आहेत. मित्रांनो, बघूया पुढे या राजकारणात काय होतंय.
पण तुम्हाला या बाबतीत काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला आत्ताच लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.